जय जय राधारमण हरि बोल। जय जय राधारमण हरि बोल रे। जय जय राधारमण हरि बोल। चक्रवर्ती सम्राट राजा परीक्षिती शुकदेवजी महाराजांच्या चरणाजवळ येऊन बसलेले आहेत. राजे परीक्षिती उद्धारासाठी वनामध्ये आले आणि राजा परीक्षितींच्या समोर शुकदेवजी महाराज येऊन बसलेले आहेत. आता राजा परीक्षितींची चिंता, उद्धाराची चिंता मिटून गेलेली आहे. उद्धाराची चिंता राजा परीक्षितींना राहिली नाही. याला कारण शुकदेवजी महाराजांसारखे संत, साधू, परमहंस आणि त्यांची भेट झालेली आहे. राजे परीक्षिती भाग्यवान होते म्हणून राजा परीक्षितींना अशा महापुरुषाची भेट झालेली आहे. तुमचं माझंही भाग्य उदयाला यावं आणि अशा महापुरुषाची आपल्यालाही मृत्यूच्या अगोदर भेट व्हावी. मनुष्य जन्म तुम्हाला मला मिळालेला आहे. उद्धाराची इच्छा तुमच्या माझ्या मनामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. ह्या जगताचं असारत्व आपल्याला कळालं पाहिजे. ही असारता आपल्या लक्षात आली पाहिजे. विषय भोगण्यामध्ये आपलं जीवन, आपला काळ आपल्याला व्यतीत करायचा नाही, घालवायचा नाही, तर भगवत चिंतनामध्ये आपल्याला आपला काळ आणि वेळ हा घालवायचा आहे. आणि हेच मार्गदर्शन शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींना करणार आहेत. असे तुमचे माझे संसार प्रपंचामध्ये आपली प्रकृती, आपला देह, आपली शक्ती आपण खर्च करतच आहोत. सायास करत आहोत, कष्ट करत आहोत. कोण कष्ट करत नाही? इथं सगळे माणसं कष्ट करत आहेत, सायास करत आहेत, परंतु नको तिथं करत आहेत, नको त्या पदार्थासाठी करत आहेत. जिथं आपण सायास करत आहोत, जिथं आपण प्रयत्न करत आहोत, असे विषय हे विषाप्रमाणे आहेत. त्यामधून आपल्याला सुख मिळेलच असं काही सांगता येत नाही. बरं, ज्या शरीराला सुख देण्यासाठी आपण हे सारे प्रयत्न करत असतो, ते शरीर तरी टिकणारं आहे का? ते शरीर तरी जिवंत राहणारं आहे का? तर उत्तर दिलं नाही. शरीर हे काही टिकणारं नाही. शरीर हे काही कायमचं जिवंत राहणारं नाही. हे शरीर जड आहे. काही काळापुरतं चैतन्य तत्व त्यामध्ये येऊन राहतंय. या देहात राम आहे म्हणून हा देह आपल्याला चालताना दिसतो आहे, चालतो आहे, बसतो आहे, उठतो आहे, खातो आहे, पितो आहे. बाकी या देहातून ज्या वेळेला राम निघून जाईल, चैतन्य तत्व ज्या वेळेला या देहातून बाहेर पडेल, त्यावेळेला हा देह काष्ठवत जमिनीवरती पडून जाईल. महाराज, स्त्री असो, पुरुष असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो, गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, असा असला तरी, तसा असला तरी, हे असला तरी, ते असला तरी, ज्या वेळेला राम शरीरातून निघून जातो त्यावेळेला त्या शरीराची दशा एकसारखीच सगळ्यांच्या होत असते. आणि मग एकदा राम निघून गेला शरीरामधून, मग काय महाराज?
मग त्या शरीराची कधी एकदा विल्हेवाट आपण आता लावतो, असे बाकीचे आजूबाजूचे मंडळी विचार करतात. फार काही खूप वेळ त्या शरीराला कोणी जवळ ठेवत, घरात ठेवत नाही, कवटाळून ठेवत नाही. अहो, घरातच ठेवत नाही तर कवटाळायचा विषय दूर राहिला, लांब राहिला. असं हे अनित्य अशा प्रकारचं शरीर आहे, नाशिवंत अशा प्रकारचं हे शरीर आहे. आणि या शरीराला ज्या विषयांच्या माध्यमातून आपण सुख देण्याचा प्रयत्न करत आहोत, ते विषयही अनित्य आहेत, अशाश्वत आहेत, असार रूप आहेत. हा सगळा संसारच असार आहे. असार खलु संसारो दुःखरूपी विमोहकः. आणि दुःखाला कारण आहे. तरी आपण कष्ट घेत आहोत, तरी आपण झटत आहोत, झिजत आहोत. का झिजत आहोत, का झटत आहोत, याला कारण या देहाचं, या प्रपंच संसाराचं, या जगताचं वास्तविक स्वरूप आपल्याला कळालेलं नाही. म्हणून आपण त्यामध्ये गुंतून पडलोय. आपली चित्तवृत्ती त्यामध्ये गुंतून पडलेली आहे. साधू संत महात्मे यामध्ये गुंतून पडत नाहीत, गुंतून पडलेले नसतात. याला कारण याची अनित्यता त्यांनी लक्षात घेतलेली असते. ही अनित्यता, ही अशाश्वतता त्यांच्या लक्षात आलेली असते. म्हणून साधू संत महात्मे ज्ञानी या संसार प्रपंचामध्ये आपल्याला दिसले तरी सुद्धा, राहताना दिसले तरी सुद्धा त्यांची चित्तवृत्ती इथल्या पदार्थांमध्ये नसते. त्यांची चित्तवृत्ती भोगामध्ये अलिप्त झाली, भोगामध्ये लिप्त नसते. ते सगळ्यांपासून अलिप्त असतात. जसं आकाशातल्या सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडल्याने काही सूर्य ओला होतो का? आकाशातल्या सूर्याचं पाण्यामध्ये जे दिसतंय, पाण्यात कोण पडलंय? सूर्य पडलाय का सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे? सूर्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. प्रतिबिंब पाण्यात पडल्याने सूर्य ओला होईल का? सूर्य ओला होतो का? नाही होत महाराज. प्रतिबिंब आहे महाराज. ते प्रतिबिंब ही ओलं व्हायला, प्रतिबिंब काय खरं आहे का? नाही महाराज. जैसे जळी जळे न बुडे भानुबिंब, त्याच प्रकारे संत महापुरुषाची वृत्ती असते. ती इथं राहून सुद्धा त्यांची चित्तवृत्ती ह्या विषय विकारांनी, या संसारिक प्रापंचिक पदार्थांनी लिप्त होत नाही, मळत नाही, मलिन होत नाही. तुमचं माझं तसं नाही. जोपर्यंत जीवाची चित्तवृत्ती, जीवाची वृत्ती जोपर्यंत देहाकार आहे, तोपर्यंत आत बाहेर जीव, हा जीव लिप्त झालेला आहे महाराज. पण ज्या वेळेला ही चित्तवृत्ती आत्म्याच्या चिंतनामध्ये त्या ठिकाणी रममाण होते, आत्मचिंतनामध्ये रमून जाते, त्यावेळेला बाकी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीमध्ये ती लिप्त होत नाही. एवढाच फरक महापुरुषांच्या मध्ये आणि आपल्यामध्ये असतो. म्हणून आपला देह अपवित्र आणि त्यांचा देह पवित्र मानला गेलेला आहे. बस एवढा भाग आहे. आपण जे लिप्त झालेलो आहोत, आपण जे आसक्त झालेलो आहोत, या सगळ्यातून आपली चित्तवृत्ती कशी बाहेर पडेल, एवढा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. सहजासहजी आपण यातून आपली चित्तवृत्ती सहजासहजी बाहेर पडत नाही. खूप लिप्त झालेली आहे चित्तवृत्ती आपली, सहजासहजी बाहेर पडू शकत नाही. कारण अनंत जन्मांचे संस्कार आपल्या चित्तवृत्तीवरती या आसार जगताचे, प्रपंचाचे झालेले आहेत, विषयांचे झालेले आहेत. म्हणून आपल्याला तेच आवडतात, तेच गोड लागतात, तेच हवे हवेसे वाटतात. परंतु यामधून आपल्याला कसं चित्तवृत्तीला बाहेर काढता येईल,
आणि एवढं चित्त आपलं जर का सहज असेल, सहज, एवढी लवचिकता आपल्या जर का चित्ताची झालेली असेल, तर मग त्यामधून बाहेर चित्तवृत्तीला काढणं सोपं जातं. जसं राजा परीक्षिती तुमच्या माझ्यासारखे सामान्य मनुष्य नव्हते, राजे होते, राजे, चक्रवर्ती सम्राट होते. कशाची कमी होती बरं राजा परीक्षितींकडे? आता राजा म्हटल्यानंतर कशाचीच कमतरता नाही हो. धन आहे, संपत्ती आहे, वैभव आहे, ऐश्वर्य आहे, दासदासी आहे, नोकर चाकर आहे, काय नाही राजा परीक्षितींकडे. परंतु सगळं जरी राजा परीक्षितींकडे आहे, तरी सुद्धा चित्तवृत्ती राजा परीक्षितींची त्या वैभवामध्ये लिप्त झालेली नाही, आसक्त नाही, गुंतून पडलेली नाही. आणि असला जरी एखादा आसक्त तरी सुद्धा, असली जरी एखाद्याच्या चित्तामध्ये ममता तरी सुद्धा, वेळ आल्यानंतर आपल्याला आपल्यांच्या संबंधात असलेली ममता सोडता आली पाहिजे, अलिप्त होता आलं पाहिजे. वेळ प्रसंगी, वेळ येता क्षणी आपली त्यागण्याची तयारी आपल्या मनाची, बुद्धीची, चित्ताची असली पाहिजे. जशी राजा परीक्षितींना शाप मिळाला, वेळ आली आणि राजा परीक्षितींनी काही क्षणामध्येच सर्व संग परित्याग केला, तर पुन्हा माग फिरून कशाकडे पाहिलं नाही. असा भक्त मोक्षाचा अधिकारी असतो, अधिकारी होतो. आणि जो लिप्त झालेला आहे, जो आसक्त झालेला आहे, जो गुंतलेला आहे महाराज, त्याला कितीही आपण ब्रह्मज्ञान, तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याची चित्तवृत्ती नको तिथं जर का अडकून पडलेली आहे, तर त्याला हा पदार्थ जर आवडतोय, तर तो पदार्थ त्या विशेष पदार्थाच्या संबंधामध्ये त्याच्यासमोर बोलून काय त्याचं होऊ शकतं. ऐकल्यानंतर त्याची चित्तवृत्ती त्या तत्वाकडे ओढली जाईल, आकर्षित होईल. पण मग तेच तर चालू आहे ना, साधू संत, कथा, कीर्तन, सत्संग, याच आशावादावरती समाजाला, तुम्हाला, मला, जीवांना उपदेश करत आहेत की आम्हाला पुष्कळ माहिती आहे हे कुठं गुंतलेले आहेत, किती गुंतलेले आहेत, कसे गुंतलेले आहेत. हे काय साधू संताला, कथेला, नामाला कळत नाही का? देवाला काही कळत नाही का? सगळं कळतं महाराज देवाला. पण व्यासपीठाला, ग्रंथांना, संतांना, वाङ्मयाला असं वाटतं हे जिथं गुंतलेत ना, तिथं गुंतलेले असताना त्याच्या ऐवजी यांना जर का आपण देवाबद्दल, देवाच्या रूपाबद्दल, नामाबद्दल सतत 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 पुन्हा 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 सांगत राहिलो, तर तिकडून चित्तवृत्ती यांची निघेल आणि ती देवामध्ये लागेल अशी आशा असते ग्रंथाला, शास्त्राला, संतांना, ग्रंथांना. आणि मग चित्तवृत्ती एकदा देवामध्ये लागली की मग देवाचं चिंतन चालतं. आणि मग चिंतन होता 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 चिंतन करणारा हरिस्वरूपाशी एकरूप होतो. पण आपली चित्तवृत्ती सहजासहजी देवाकडे लागतच नाही. मग त्याच्या पुढचा उपदेश सगळा आणि म्हणून उद्धारासाठी आपल्याला उशीर लागतोय, आपल्याला मोक्ष प्राप्त व्हायला उशीर लागतोय, वेळ लागतोय. याला कारण आहे. म्हणून शुकदेवजी महाराज अगोदरपासूनच व्यासांना म्हणाले, गुरु महाराज मी काही प्रत्येकाला भागवत कथा सांगत बसणार नाही, कारण ही भागवत कथा काय आहे हे मला माहीत आहे, मी जाणतो. ज्याला उद्धार करून घ्यायचा आहे ना, त्याच्या उद्धारासाठीचा हा विषय आहे. ज्याला उद्धारच करून घ्यायचा नाही, त्याच्या समोर बोलून बडबड करून सांगून काय करू म्हटले मी. असा अधिकारी या ठिकाणावरती जर का प्राप्त झाला, तर मग त्याला मी कथा सांगणं
आणि कथा त्याच्या हृदयामध्ये उतरणं आणि कथेच्या शब्दांसोबतच तो भगवत स्वरूप होणं, हे सगळं एकाच वेळेला होतं. या शब्दांसोबतच शब्द कानावरती पडण्याच्या आत अशा अधिकारी श्रोता त्या शब्दांच्या अर्थापर्यंत जाऊन पोहोचतो. आणि चित्तवृत्ती तशा प्रकारे शुद्ध झालेली नसेल, चित्तवृत्ती भगवंताकडे जर का ओढली गेलेली नसेल, एकाग्र झालेली नसेल ना, मग कितीही शब्द आपण ऐकले तरी शब्दांचा अर्थही कळत नाही. अर्थ सांगावा लागतो, पटवून द्यावं लागतं. आणि जीवांना पटवणं चाललेलं आहे, समजावून सांगणं चाललेलं आहे. महाराज, संतांचे वाङ्मयाचे शब्द हे तुम्हाला मला समजावण्यामध्ये खर्च होत आहे. समजावण्यामध्ये मुळामध्ये सांगायचं थोडंच आहे आपल्याला. वाङ्मयाला, संतांना, ऋषीमुनींना, देवाला सांगायचं खूप थोडं आहे. पण जे सांगायचं आहे ना, आणि जे ऐकल्याने आपल्याला तत्वबोध प्राप्त होणार आहे ना, ते ऐकल्यानंतर ऐकता क्षणी आपली वृत्ती तदाकार तद्रूप होत नाही. म्हणून मग बाकीचं सगळं सांगावं लागतं, उपदेश करावा लागतो. मग हळूहळू एका गोष्टीचा उपदेश करता 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 जीवांच्या चित्तवृत्तीला हळूहळू देवाकडे वळवावं लागतं. मग देवाकडे चित्तवृत्ती एकदा वळली, मग अर्ध्याच्या वर काम झालेलं आहे. पण मग सहजासहजी चित्तवृत्ती काही भगवंताकडे वळत नाही. ही सगळ्यात मोठं अवघड आहे महाराज आपल्या जीवनामध्ये. आणि ज्या वेळेला असा परम अधिकार संपन्न साधक एखाद्या महात्म्याला भेटतो ना, त्यावेळेला त्या महात्म्यांना असं वाटतं की जणू काही आम्हाला जीवनभराचा एखादा ठेवा मिळालेला आहे. ते साधकाला जपतात, साधकाची काळजी घेतात. त्या साधकाला कारण काय? अहो, त्या साधकामध्ये त्या साधकाला देव झालेलं त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं की ह्या एवढा अधिकारी आहे हा, बस आता मी सांगावं आणि तो देव व्हावा, अशी त्यांच्या डोळ्यात कल्पना साकार झालेली असते. आता फक्त त्या महात्म्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडण्याचा उशीर असतो आणि साधकांनी ते महावाक्य श्रवण करण्याचा उशीर असतो. सांगायचं किती आहे सद्गुरूंना, सत्शिष्याला? तत्वमसी इतकंच सांगायचं आहे. ते तू आहेस, प्रज्ञानम ब्रह्म इतकंच सांगायचं आहे. अयमात्मा ब्रह्म इतकंच सांगायचं. अहम ब्रह्मास्मी, असे हे वेदांचे 4 महावाक्य आहेत. आणि या 4 महावाक्यापैकी एखाद्या वाक्याचा उपदेश सद्गुरू सत्शिष्याला करत असतात. परंतु त्यांनी हे महावाक्य सांगावं, हे महावाक्य सत्शिष्याने ऐकावं, हा नुसता सांगण्याचा आणि ऐकण्याचा क्रम नाही. साधक त्या अवस्थेला स्वतः प्राप्त होऊ शकतोय का, याची जराशी पडताळणी महात्मे करत असतात. आणि ज्यावेळेला महात्म्यांना वाटतं की नाही, कुठंतरी हा साधक या परमार्थामध्ये कुठंतरी टिकू शकतो, जिथपर्यंत न्यायीचा याला तिथपर्यंत हा जाऊ शकतो, असं ज्यावेळेला महात्म्यांना कळतं, त्यावेळेला अशा साधकाला एका पायरीनं महात्मे पुढं 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 भगवत पदापर्यंत, हरिपदाकडे ते घेऊन जात असतात महाराज. पण महात्म्यांच्या सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की सगळ्याच महात्म्यांना राजा परीक्षितींसारखा अधिकारी साधक मिळत नाही.
आणि सगळ्याच अधिकारी साधकांना शुकदेवजी महाराजांसारखे अधिकारी सद्गुरू मिळत नाहीत. इथं दोघंही अधिकारी पाहिजे. गुरुकडून ज्ञान घेण्याचा अधिकार असलेला साधक पाहिजे, सत्शिष्य पाहिजे, आणि अधिकारी असलेल्या साधकाला ज्ञान देणारा गुरु पाहिजे. त्याचं कल्याण करणारा गुरु पाहिजे. आणि कल्याण कोणतं? आत्मकल्याण. हे सगळ्यात श्रेष्ठ कल्याण आहे महाराज, आत्मकल्याण. दुसरं कोणतं कल्याण नाही. दुसऱ्या कोणत्या सिद्धीचं प्रदर्शन करणारा गुरु नाही मिळाला तरी चालतो. दुसरी कोणती सिद्धी आपल्याला दाखवणारा नाही मिळाला तरी चालतो. पण आत्मसिद्धीनं सिद्ध असलेला आणि आत्मसिद्धीपर्यंत घेऊन जाणारा गुरु आपल्याला भेटला पाहिजे. असे अनेक आहेत जे अनेक सिद्धींनी सिद्ध झालेले आहेत, पण गुरुत्व नाही महाराज त्यांच्याकडे. याला कारण सिद्धीनं संपन्न होणं म्हणजे गुरु होणं नाही, भगवत स्वरूप होणं. परमात्म सिद्धीला प्राप्त होणं म्हणजे सद्गुरु होणं आहे. आणि असा जो स्वतः परमात्म स्वरूपाला जाऊन पोहोचलेला आहे ना, तोच दुसऱ्याला त्या परमात्म सिद्धीपर्यंत घेऊन जाऊ शकतो, दुसरा नाही. दुसरा घेऊन जाऊ शकत नाही कोणी. म्हणून भागवत संप्रदायातले साधू संत महात्मे या सिद्धींच्या पाठीमागं पळाले नाहीत. सिद्धींचं प्रदर्शनही त्यांनी आपल्या जीवनामध्ये दाखवलं नाही. याच्या उलट सिद्धीलावी पिसे कोणतया पुसे नेले राजहंसे पाणी काई, असा सिद्धीचा निषेध भागवत धर्माने केलेला आहे. सिद्धीच्या पाठीमागं साधकाला पळायला सांगितलेलं नाही. सिद्धीच्या प्रलोभनामध्ये जायला सांगितलं नाही. एखाद्या सामान्य सिद्धीचं प्रदर्शन एखादा गुरु करत असेल तर त्या सिद्धीला बळी पडायचं काही कारण नाही. अशा सिद्ध्या रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडीती उच्चिष्ठे काढीती मुक्तिचारी, नामाचा गजर गरजे भीमातीर, नामाचा गजर गरजे भीमातीर, गरजे भीमातीर, महिमा साजे थोर. असा महिमा आहे महाराज. आणि हा महिमा सामान्य नाही. तर इथं रिद्धी सिद्धी दासी अंगण झाडीती उच्चिष्ठे काढीती मुक्तिचारी, मुक्तिचारी, मुक्तिचारी. उच्चिष्ठ काढतात महाराज. सलोकता समीपता सरूपता सायुज्यता या पांडुरंग रायाच्या दारात रोज उष्टावळी उचलायला येतात. उष्टावळी उचलायला येतात. कोण विचारतं त्या मुक्तीला? अष्टमहासिद्धी सांगितलेल्या आहेत. अणिमा, गरिमा, लघिमा, इशिता, वशित्व, अशा अष्टमहासिद्ध्या आहेत. काय करता येत नाही या सिद्धीनं? लहानात लहान होता येतं, मोठ्यात मोठं होता येतं. काय कमाल आहे महाराज त्या सिद्धींची. अहो, अशा सिद्ध्या जर का आपण एखाद्याकडे पाहिल्या तर भले भले आपणही चकित होऊन जाऊ, पाया पडायला लागू. महाराज किती सिद्धी, किती सिद्धी. चांगदेव महाराजांकडे अशा सिद्ध्या होत्या. 1400 वर्ष तपश्चर्या केलेली आहे.
आणि लौकिक झालेला होता. सगळ्या लोकांमध्ये चांगदेव महाराज प्रसिद्धीला पावलेले होते आणि सगळे लोकांच्या रांगा चांगदेव महाराजांकडे लागलेल्या होत्या. कशासाठी? ते चांगदेव महाराज मंत्रांनी मेलेले माणसं जिवंत करायचे. आता जसं जसं लोकांना कळायला लागलं की चांगदेव मेलेले माणसं जिवंत करतात, कोणी घरात मेलं की प्रेत स्मशानात न्यायच्या ऐवजी चांगदेव महाराजांच्या मठात आश्रमात नेले जायचे. हे प्रेताच्या रांगा आणि त्या प्रेताच्या परिजनांच्या रांगा. महाराज आमचं प्रेत उठवा, आमचं माणूस उठवा. आणि मग ते मेलेलं प्रेत उठवलं की महाराजांचा सन्मान सत्कार आदर. वाघावरती फिरायचे, हातामध्ये साप. परंतु असे चांगदेव ज्यांनी 1400 वर्ष तपश्चर्या केलेली आहे, स्वतः रिद्धी सिद्धीनं संपन्न असलेले चांगदेव अवाक झाले ज्या वेळेला कोवळ्या वयामध्ये असलेल्या 4 लेकरांना निर्जीव भिंतीवरून भिंतीसहित चालत येताना पाहिलं. म्हणजे ते 4 बसलेले होते, भिंत चालत होती. लक्षात आलं का? ज्ञानोबाराय, निवृत्तीदादा, सोपान काका, मुक्ताबाई भिंतीवर बसलेले आहेत आणि भिंत चालते आहे, निर्जीव भिंत चालते आहे. चांगदेव महाराज म्हणतात, निर्जीव भिंत चालवणाऱ्यांच्या समोर हा सजीव वाघ घेऊन कुठं जाऊ मी? हा सजीव वाघ घेऊन काय त्यांना माझ्या रिद्धी सिद्धीचं प्रदर्शन दाखवू? अशा प्रकारे बोध झाला. फार सुंदर चरित्र आहे चांगदेव महाराजांचं सुद्धा. कारण चांगदेव महाराज हे पूर्वजन्मीचे एक योगभ्रष्ट साधक होते. योगभ्रष्ट साधक होते. या जन्मामध्ये जन्मल्यापासून, लहानपणापासून अतिशय प्रखर बुद्धिमत्ता चांगदेवांना प्राप्त झालेली होती. म्हणून शास्त्राध्ययन, वेदाध्ययन फार कोवळ्या वयामध्ये चांगदेव महाराजांचं झालं आणि त्यामुळे एवढ्या परमसिद्धीला ते प्राप्त झाले. 1400 वर्ष यामुळं जगले की जेव्हा काळ त्यांना घ्यायला यायचा तेव्हा ते आपला प्राण ब्रह्मांडात लपून ठेवायचे. तर काळालाही त्यांचा प्राण सापडेनासा झाला, एवढं त्यांचं ते रिद्धी सिद्धीचं सामर्थ्य. म्हणून 1400 वर्ष भेट झाली ज्ञानोबारायांची, भेट झाली मुक्ताबाईची महाराज. आणि 65 ओव्यांचं पत्र ज्ञानोबारायांनी चांगदेवांकडे पाठवलं, ज्याला चांगदेव 65 असं म्हणतात. पण त्या पत्र, आता अशी तत्वज्ञानाची भाषा ज्ञानोबाराय बोलले. आता आपण चांगदेव 65 वाचली तर आपल्याला ती भाषा कळू शकत नाही, अशी ती तत्वज्ञानाची भाषा. पण मग तत्वज्ञानाची भाषा चांगदेव महाराजांसोबत ज्ञानोबाराय बोलले. याला कारण चांगदेवाचा अधिकार कुठपर्यंत आहे हे ज्ञानोबारायांना कळालं होतं. तरी काय म्हणणं आहे यांचं? हे पत्राद्वारे यांनी पाठवलंय, पण तरी मला बोध होत नाही. आणि मग मुक्ताबाईकडून त्याचा तो बोध प्राप्त करून घेतला. आणि मग चांगदेव महाराज त्या रिद्धी सिद्धींचा त्याग करून आत्मसिद्धीपर्यंत एखादा साधक जात नाही तोपर्यंत तो सिद्ध म्हणवला जात नाही. आणि मग गुरुकृपेनं त्या परमसिद्धीला, आत्मसिद्धीला प्राप्त झाले. मग आयुष्याचा 3रा टप्पा सुरू झाला. पहिला टप्पा तपामध्ये, साधनेमध्ये, अध्ययनामध्ये गेला. गुरुत्व भूषवलं महाराज सगळीकडं, मान सन्मान करून घेतला. 2ऱ्या टप्प्यामध्ये गुरु भेट झाली. आणि 3ऱ्या टप्प्यामध्ये मग ज्ञानोबारायांनी आज्ञा केली की आता तुम्ही पंढरपुरामध्ये जा. आणि मग चांगदेव महाराज आपल्या आयुष्याच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये इथं पंढरपुरात राहिले. पंढरपुरात राहिले. अशा प्रकारे अनेक रिद्धी सिद्धी एखादा प्राप्त करून घेऊ शकतो. त्या रिद्धी सिद्धीच्या बळावरती लोकांमध्ये त्याचा मान सन्मान होऊ शकतो. गुरुत्व ही पदवी त्याला मिळू शकते. परंतु तरी सुद्धा
आत्मसिद्धीला प्राप्त झाला नाही जो, तो दुसऱ्याला आत्मसिद्धीपर्यंत नेऊ शकत नाही. ज्ञानोबाराय स्वतः सिद्ध आहेत म्हणून ते चांगदेव महाराजांना आत्मसिद्धीपर्यंत घेऊन गेलेले आहेत. याच पद्धतीनं अधिकारी सत्शिष्य आणि अधिकारी सद्गुरू आणि असा अधिकार मोक्षाचा, मोक्षसिद्धीचा आपल्यामध्येही उत्पन्न व्हावा याच्यासाठीच आपण सर्व प्रकारे सत्कर्माचं अनुष्ठान करायचं असतं, निष्काम कर्माचरण करायचं असतं, भगवंताच्या नामाचा आश्रय घ्यायचा असतो, सत्संग करायचा असतो, साधू संत महात्म्यांची सेवा करायची असते, जेणेकरून ही चित्तवृत्ती शुद्ध होईल, लवकर 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 शुद्ध होईल. आणि हे सगळं लवकर झालं पाहिजे, कारण इथं वेळ कमी आहे, वेळ कमी आहे, म्हणून लवकर लवकर सगळं झालं पाहिजे. जेणेकरून आपल्याला मृत्यू घ्यायला येण्याच्या आधीच आपण भगवंताच्या स्वरूपापर्यंत गेलो पाहिजे, हरिपदापर्यंत आपण गेलो पाहिजे. आणि अशा सहज अवस्थेने, सहज भावाने, विशुद्ध भावाने आपण हरिपदापर्यंत जाऊ शकतो. व्यर्थ अभिमान मग तो देहाचा असला काय किंवा ज्ञानाचा असला काय बाळगल्याने आपण हरिपदापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी, अभिमानियासी गर्भवास, नाथबाबा म्हणतात. म्हणून अशा प्रकारे त्या हरिपदापर्यंत जायचं असेल तर पहिली गोष्ट मोक्षाचा अधिकार आपल्याला मिळाला पाहिजे, अर्थात मुमुक्षत्व आपल्याला मिळालं पाहिजे. आणि हे मुमुक्षत्व आपल्याला मिळेल त्यावेळेला भेट झाली पाहिजे शुकदेवांसारख्या अधिकारी संताची. मिले कोई ऐसा संत फकीर, मिले कोई ऐसा संत फकीर, पहुँचा दे भव नदिया के तीर, पहुँचा दे भव नदिया के तीर, पहुँचा दे भव नदिया के तीर. मिले कोई ऐसा संत फकीर, मिले कोई ऐसा संत फकीर, पहुँचा भव नदिया के तीर, पहुँचा भव नदिया के तीर, पहुँचा भव नदिया के तीर. मिले कोई ऐसा संत फकीर, मिले कोई ऐसा संत फकीर, पहुँचा दे भव नदिया के तीर, पहुँचा दे भव नदिया के तीर, पहुँचा दे भव नदिया के तीर. जो आपल्याला या भवसागरातून, या भवसागराच्या ऐल तीरावरून पैल तीरावरती घेऊन जाईल अशा संत साधू महात्म्याची भेट झाली पाहिजे. काहीतरी भजन. मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले. मेरा तार प्रभु से जोड़े ऐसा कोई गुरु मिले, मेरा तार प्रभु से जोड़े ऐसा कोई गुरु मिले. मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले, मेरा तार हरि से जोड़े ऐसा कोई संत मिले. संत दर्श के बड़े महत्तम, संत दर्श
के बड़े महतम, संत दर्श के बड़े महतम, संत दर्श के बड़े महतम, दुर्लभ जग में संत समागम, 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 दुर्लभ जग में संत समागम। दुर्लभ जग में संत समागम। मुझे सद्गुण दे दे थोड़े, ऐसा कोई संत मिले, मुझे सद्गुण दे दे थोड़े, ऐसा कोई संत मिले। मेरा तार हरि से जोड़े, ऐसा कोई संत मिले। मेरा तार हरि से जोड़े, ऐसा कोई संत मिले। भटकत भटकत पथ नहीं मिलता, भटकत भटकत पथ नहीं मिलता, भटकत भटकत पथ नहीं मिलता, भटकत भटकत पथ नहीं मिलता। मन मेरा रोके नहीं रुकता, 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 मन मेरा रोके नहीं रुकता। मेरे मन का रास्ता मोड़े, ऐसा कोई संत मिले, मेरे मन का रास्ता मोड़े, ऐसा कोई संत मिले। मेरा तार हरि से जोड़े, ऐसा कोई संत मिले। मेरा तार हरि से जोड़े, ऐसा कोई संत मिले। ऐसा कोई संत मिले, ऐसा कोई संत मिले, ऐसा कोई गुरु मिले, ऐसा कोई गुरु मिले। मेरा तार प्रभु से जोड़े, ऐसा कोई संत मिले, मेरा तार प्रभु से जोड़े, ऐसा कोई संत मिले। मेरा तार प्रभु से जोड़े, ऐसा कोई संत मिले, मेरा तार प्रभु से जोड़े, ऐसा कोई संत मिले। शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींना प्रश्न विचारण्यासाठी सांगतात. राजा परीक्षितींच्या मनामध्ये प्रश्न होता, ज्याचा मृत्यू जवळ आला त्यांनी काय करावं. शुकदेवजी महाराजांनी उत्तर दिलेलं आहे. राजन, फार उत्तम प्रश्न विचारलेला आहे. कृतो लोकहितं नृप, लोककल्याणाचा प्रश्न तू विचारलेला आहेस. म्हटले, राजन, ज्या व्यक्तीचा मृत्यू जवळ आलेला आहे त्या व्यक्तीनं श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्च इच्छता भयम, भगवंताच्या गुणलीलांचं श्रवण करावं, भगवंताच्या नामाचं गुणलीलांचं कीर्तन करावं, भगवंताच्या स्वरूपाचं गुणांचं लीलेचं नामाचं मनातल्या मनामध्ये मनोमन स्मरण करावं. ह्या तीन गोष्टी ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहेत त्यांनी प्रयत्नपूर्वक करायला पाहिजे. अशा प्रकारे जर का भगवंताचं स्मरण मृत्यूच्या समयाला राहिलं तर जीवाचा उद्धार होतो. आणि सर्व प्रकारचे जीवनभर प्रयत्न करायचे आहेत मृत्यूच्या समयाला भगवंताचं नाम मुखामध्ये यावं यासाठी. एतावान सांख्ययोगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ परः पुंसामंते नारायण स्मृती. मृत्यूच्या समयाला भगवंताचं नाम मुखामध्ये येण्यासाठी जीवनभर भक्ती साधना, योग साधना, ज्ञान साधना, कर्म साधना, ज्याला जे जमेल त्यांनी ते करायचं आहे. पण मृत्यूच्या वेळेला भगवंताचं नाम मुखामध्ये आलं पाहिजे. तू भाग्यवान आहेस म्हटले राजा. तुला स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी 7 दिवस बाकी आहे. महाराज, आतापर्यंत मी तुम्ही यायच्या अगोदर काही महात्म्यांना भेटलो आणि त्या महात्म्यांकडून ऐकल्यानंतर, त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर मला असं लक्षात आलं
की 7च दिवस आहेत आणि 7 दिवसामध्ये उद्धार काही होणं शक्य नाही. अहो, उद्धारासारखी मोक्षासारखी गोष्ट काही 7 दिवसामध्ये होण्याजोगी आहे का सांगा बरं? नाही. असं आपण चटकन म्हणून जातो. पण शुकदेवजी महाराज म्हणतात, राजन तू भाग्यवान आहेस की तुला 7 दिवस बाकी आहे. म्हटले 7 दिवसही मोक्ष सिद्धी करता भरपूर झाले का? म्हटले हो. उद्धार करून घेण्यासाठी 7 दिवस पुष्कळ झाले का? म्हटले हो. त्याच्या आतही उद्धार होऊ शकतो म्हटले. कस काय होऊ शकतो? म्हटले असा भगवत स्मरणामध्ये देहाचा त्याग जर का झाला तर उद्धार होतो. म्हटले पूर्व कालामध्ये खटवांग नावाचा राजा झालेला आहे. या खटवांग राजाला 1च तास मिळालेला होता मृत्यूला. 1 तास शिल्लक राहिलेला होता. जेव्हा राजा खटवांगांना कळालं की आता मी फक्त 1 तास जिवंत राहणार आहे, पण राजे विवेकी होते. 1 तास असला तर 1 तास. अहो, राहिलेल्या 1 तासात आपण आपली चित्तवृत्ती देवाकडे लावण्याचा प्रयत्न करू ना. लागली तर लागली महाराज चित्तवृत्ती भगवंतामध्ये. आणि खटवांग राजाने त्या प्रकारचे प्रयत्न केले आणि राजाचा उद्धार सुद्धा झाला. म्हटले आता माझ्याजवळ 7 दिवस बाकी आहे, मग मी काय करावं? म्हटले बरं आहे तुझ्याजवळ 7 दिवस आहे, तसंही मला भागवत कोणाला तरी सांगायचंच होतं आणि कोणाच्या तरी अधिकारी श्रोत्याच्या कानावर मला हे भागवत ऐकवायचं आहे. तू आलेला आहेस, तुला आता काही पाठीमागं तुझ्या काही लिगाडं राहिले नाहीत. म्हटले काही उपाधी तुझ्या पाठीमागं राहिलेली नाही. 1 उपाधी आहे म्हटले, देहाची जीवभावाची उपाधी. ती सुद्धा आता कथा ऐकता 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 सुटून जाईल. मग 7 दिवस आहेत, मग काय करायचं? आता काही नाही, हरी चर्चा करू म्हटले. आनंदामध्ये भगवत चर्चा करू. मी तुला भागवताच्या माध्यमातून भगवंताची कथा सांगतो, तू ऐक, फक्त ऐक राजा. निदान तुला सांगण्याच्या निमित्ताने का होईना जगासमोर हे माणसांसमोर हे भागवत प्रगट होईल. भागवत प्रगट होईल, याचा विस्तार होईल, याची ख्याती होईल, याची प्रसिद्धी होईल. हे भागवत प्रतिष्ठेला प्राप्त होईल. जनमानसांमध्ये हे भागवत प्रतिष्ठेला प्राप्त होईल. बसून राहा म्हटले, निवांत बसून राहा. मी बोलत राहील, तू ऐकत राहा. आता राजा परीक्षितींना वाटलं ठीक आहे, वेळ आहे म्हणून आता महाराज सांगणार असतील कथा, आपण ऐकू. पण एक गोष्ट वर्णन केलेली आहे अशी की ज्यावेळेला शुकदेवजी महाराज राजा परीक्षितींसमोर इथून पुढं कथा भाग सांगायला लागले, बोलायला लागले, त्यावेळेला राजा परीक्षिती शुकदेवजी महाराजांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या कथामृताच्या चिंतनामध्ये, श्रवणामध्ये एवढे एकाग्र झाले की राजा परीक्षितींना 7 दिवस होईपर्यंत तहान आणि भुकेची जाणीव सुद्धा झाली नाही. तहान भुकेची जाणीव झाली नाही. आपल्याला बसून बसून देहाला काही वेदना होत आहे, त्रास होतो आहे, याची जाणीव राजा परीक्षितींना झाली नाही. थोडासा पुढचा अगदी शेवटचा भाग सांगतो की ज्यावेळेला शुकदेवजी महाराजांनी आपल्या वाणीला पूर्णविराम दिला त्यावेळेला राजे परीक्षिती जराशे देहभावावरती आले आणि शुकदेवजी महाराजांना प्रश्न विचारला की महाराज, आपण प्रवचन का थांबवलं? तुम्ही बोलत राहा. शुकदेवजी महाराज म्हणतात, कारण राजन, अरे 7 दिवस झाले मी बोलतोय आणि तू ऐकतोय. मी बोलता 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 7 दिवस निघून गेलेले आहेत राजा. मला सांगायचं तेवढं भागवत मी तुला सांगून झालं.
तू ऐकू शकत होतास तेवढं भागवत तू ऐकलंय. या भागवत क्षेत्रामध्ये एक भाव आहे या प्रसंगात. शुकदेवजी महाराजांनी जसं आणि जेवढं भागवत सांगितलं तेवढं भागवत कोणत्या वक्त्याला नंतर सांगता आलं नाही. आणि जेवढं भागवत राजा परीक्षितांनी ऐकलं तेवढं आणि तसं भागवत पुन्हा कोणत्या श्रोत्याला ऐकता आलं नाही. म्हणून प्रत्येक वक्ता शुकदेवांप्रमाणे मी भागवत सांगू शकतो की नाही या भूमिकेला पडताळून पाहतो. आणि प्रत्येक श्रोत्याने मी राजा परीक्षितांसारखी कथा ऐकू शकतो की नाही हे पडताळून पाहिलं पाहिजे. आता याच्या पुढचं अजून एक वाक्य आहे. या भागवताच्या व्यासपीठावरती शुकदेवांनंतर कोणी वक्ता झाला नाही. ते वक्ते झाले जे शुकदेवांप्रमाणे होते. विषय फक्त माझ्यासारख्या वक्त्याचा चाललेला आहे. माझ्यासारख्या वक्त्याचा विचार केला तर शुकदेवांनंतर एकही वक्ता झाला नाही. आणि शुकदेवांसारख्या वक्त्याचा विचार केला तर पुष्कळ वक्ते झाले. हे असं यामुळं म्हणतोय मी की अनेक वक्ते झालेली आहेत महाराज, परंतु तरी सुद्धा आणि आताच्या वक्त्याने माझ्यासारख्या वक्त्याने मी शुकदेवांसारखा वक्ता होईल असं नाही म्हटलं, असे प्रयत्न नाही केले तरी चालतील. त्याला गाता गाता इथं व्यासपीठावर बसून ती भगवंताची परावाणी ऐकण्याचं भाग्य, ती भगवंताचे शब्द, ते व्यासपीठाचे शब्द जरी अंतःकरणापर्यंत श्रवण करण्यासाठी मिळाले तरी पुष्कळ झालं. म्हणजे शुकदेवानंतर इथं बसलेल्या वक्त्याला वक्ता होण्यापेक्षा व्यासपीठाला काय सांगायचं आहे ते ऐकणारा श्रोता व्हावं लागतं. म्हणजे इथला श्रोता सुद्धा श्रोताच आहे आणि वक्ता सुद्धा श्रोताच आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा शुकदेवजी महाराजांनी 7 दिवस पर्यंत भागवत सांगितलं. महाराज रमून गेले शुकदेवजी महाराज भागवतामध्ये. आणि 7 दिवस राजा परीक्षितांनी कथा ऐकली. महाराज 7 दिवस झाले सुद्धा. मला असं वाटलं आता 7 दिवस आपण काय करायचं, काय काय होईल 7 दिवसामध्ये. आणि आपल्याला तक्षक चावायला येणार आहे. काय होईल हा तक्षक आल्यानंतर, कसं सामोरे जाऊ आपण या तक्षकाच्या आता. पण तुमच्या समोर बसलो, तुम्ही कथा सांगितली. कथा सांगता सांगता ऐकता ऐकता 7 दिवस निघून गेले. आता तक्षक नावाचा सर्प चावायला येणार आहे. आता तक्षकालाही प्रश्न पडला, आता मी चावू कुणाला. ज्याला मारायचा शाप मिळालेला होता ते राजे परीक्षिती तर ब्रह्मस्वरूप झालेले आहेत. आता मी फक्त देहाला चावू शकतो. परीक्षिती तर देव झाले. परीक्षिती तर देव होऊन गेले. आता राहिला तो फक्त परीक्षितीचा देह. आणि माझी मर्यादा फक्त देहापर्यंत आहे. तक्षकाची मर्यादा कुणापर्यंत? देहापर्यंत. काळाची मर्यादा कुणापर्यंत? देहापर्यंत आहे. महाराज काळ देहाला मारू शकतो, देहीला नाही. काळ देहाला मारू शकतो फक्त. आणि म्हणून या जगामध्ये तेवढेच मरतात जेवढे देहभावात असतात. बाकीचं या जगात कोणीच मरत नाही. बाकीचे या जगामध्ये कोणीही मरण पावले नाही महाराज. कारण ते देहभावात नव्हतेच, ते तर परब्रह्म स्वरूप झालेले होते. म्हणून काळ त्यांच्यापर्यंत पोहोचलाच नाही. ना राजा परीक्षितींपर्यंत काळ पोहोचला, ना प्रल्हादापर्यंत काळ, प्रल्हादजी महाराजांपर्यंत काळ पोहोचला, ना ध्रुवजी महाराजांपर्यंत काळ पोहोचला,
ना ज्ञानोबारायांपर्यंत, ना तुकोबारायांपर्यंत, ना नामदेवरायांपर्यंत, ना अशा आदी आदी करून संत साधू वैष्णव भक्तांजवळ काळ पोहोचला नाही महाराज, पोहोचू शकत नाही. काळाची सत्ता ही तुमच्या माझ्यासारख्यांवरती आहे. जो भगवत स्वरूप झालेला आहे त्याच्यावर काळाची सत्ता नाही. जशी देवावर काळाची सत्ता चालत नाही, देवावर काळाचा काही एक प्रभाव होत नाही, जसा आपल्या शरीरावरती काळाचा प्रभाव होतो. आपण लहानाचे मोठे झालो काळाच्या प्रभावाने, बाल्यावस्थेतून तारुण्यावस्थेमध्ये आलो, तारुण्यावस्थेमधून वृद्धावस्थेकडे गेलो, काही जात आहेत. हे सगळं कशामुळे झालं? काळाच्या प्रभावाने झालं. कुणाला म्हातारं व्हावं वाटतं का? जे झाले नाही त्यांनी सांगा बरं का. कुणाला म्हातारं व्हावं वाटतं का? नाही व्हावं वाटत. तारुण्यावस्थेमध्ये जसा देह आहे, जशी आपण आहोत, असं आपल्याला वाटतं तारुण्यावस्थेमध्ये असंच राहावं, असाच देह राहावा, एवढाच चांगला, एवढाच धडधाकट, एवढाच व्यवस्थित. म्हातारा होणं काय, काही देह चवाचा ना ढवाचा राहत नाही. कोणी रुसू नका, रागवू नका बरं का, नाराज होऊ नका. म्हातारपणाचं जीवन काही खरं नाही. पण मग आपल्याला वाटलं मला म्हातारं व्हायचं नाही, मग आपल्या वाटल्याने ते होणं बंद झालं का? होणं बंद होईल का? नाही होणार महाराज. याला कारण सत्ता आहे काळाची. आणि वैष्णव ज्यांच्यावरती काळाची सत्ता चालत नाही, काळाची सत्ता नाही, वैष्णवा संबंधामध्ये सगळे न्याय, सगळे निर्णय देव घेतो, देव घेतो. आणि म्हणून सगळ्या ह्या संत महापुरुष भगवत स्वरूपापर्यंत गेलेल्या महात्म्यांच्या देहापर्यंत काळ येऊ शकला. आता कोणी म्हणेल पुन्हा सिद्धांताचा विचार केला तर सगळ्यांच्या देहापर्यंतच काळ येतो, तो काय आत्म्याला थोडी नेतो. सगळ्यांच्या देहापर्यंतच काळ येतो महाराज. पण तरी सुद्धा काळाची सत्ता महात्म्यांवरती चालू शकत नाही. वाटलं असतं महात्म्यांना, आता त्याचं स्पष्टीकरण जर पाहायचं असेल तर वाटलं असतं महात्म्यांना तर आतापर्यंत महात्मे जिवंत सजीव सदेह राहू शकले असते. कारण त्यांना काही बंधन थोडी होतं महाराज, बंधन नव्हतं, बंधन नव्हतं. उलट काळ त्यांना म्हणायचा, महाराज जरा आता माझं भान ठेवा, माझी लाज ठेवा, समाजात लोकात जरा माझी लाज राहू द्या, माझं हे नाक कापलं नका जाऊ द्या, याच्यावरती माझं सगळं आहे म्हटलं. तुम्ही असे जर काळाचे मर्यादा सोडून असे जर राहायला लागले तर कसं होईल? तुम्ही माझा खोटा खोटा सन्मान, खोटा खोटा आदर करा आणि या देहाला तुम्ही माझ्या स्वाधीन करा. आणि मग त्यावेळेला महात्म्यांनी स्वतःच्या देहाला काळाच्या स्वाधीन केलं नसता. कित्येक महापुरुषांच्या जीवनामध्ये अशा प्रकारे प्रसंग उपस्थित झालेले आहेत की महात्म्यांना काळ घ्यायला आलेल्या काळाला महात्म्यांनी वापस पाठवलं. कित्येक वेळेला काळाला वापस पाठवलं महाराज. शांती ब्रह्मनाथ बाबांना ज्या वेळेला नाथ बाबांनी विचार केला की आता आपण वैकुंठाला निघून जायचं आहे, त्यावेळेला नाथ बाबांनी आपला देह ठेवला. कोणीतरी एक पतिव्रता पैठणामध्ये होती, तिच्या घरी काहीतरी मंगल कार्य होतं. आता आपल्या घरी मंगल कार्य असताना अशी काही घटना कुठं आपल्या आजूबाजूला आसपास झाली
त्याचा परिणाम आपल्या कार्यावरती होणार असला तर आपण म्हणतो आता हे काय आत्ताच व्हायचं होतं का, अगोदर तरी घडू शकलं पाहिजे, नंतर तरी आताच ते पतिव्रतेच्या घरी काहीतरी मंगल कार्य होतं. तिला कानावर वार्ता गेली की नाथबाबांनी आपला देह ठेवला. ती म्हणायला लागली नाथबाबांना दुसरा दिवसच दिसला नाही का, आजच जायचं होतं. बाबा उठून बसले. तुला अडचण आहे का बाई माझ्या जाण्याची? मी आज जात नाही, तू तुझं उरकून घे, तुझं घरचं कार्य कर, मंगल कार्य होऊ दे, मी दुसरा एखादा दिवस निश्चित करेन, निवडेन. नाथ बाबांनी अशा प्रकारे काळाला अनेक वेळेला वापस पाठवलं. असे एक संत नाही, असे कित्येक संत. म्हणून ज्या वेळेला राजे परीक्षिती कथा भागवत श्रवण करून ब्रह्मबोधाला प्राप्त झाले, त्यावेळेला तक्षकाने दंश करायच्या आधी विचार केला असेल. जाऊ द्या, विचार केला की न केला असेल तो भाग तक्षकाला माहीत, ते तक्षक जाणो. परंतु मला असं वाटतं की तक्षक ज्या वेळेला परीक्षितींना चावायला आला, त्यावेळेला तक्षकांनी चावण्याच्या अगोदर परीक्षितींना नमस्कार तरी केलाच असेल की मी त्या देहाला चावतोय जो देह 7 दिवसात भागवत ऐकून ब्रह्मस्वरूप झालेला आहे. आणि तक्षकाने राजे परीक्षिती असे एवढ्या एकाग्रतेने, तल्लीनतेने, तन्मयतेने राजा परीक्षितींनी शुकदेवजी महाराजांच्या मुखातली वचनामृत ऐकले. असे अधिकारी वक्ते आणि असा अधिकारी श्रोता. म्हणून एक चर्चा करू राजा, आपण हरी चर्चा करू. मी सांगेन, तू ऐकत राहा फक्त, कारण मला सांगायचं आहे, कुणाला तरी सांगायचं होतं. माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं, मी तुला भागवत सांगितलं, हे तू कुणाला तरी सांग, मला तर सांगायचंच आहे राजा. बरं झालं तू अधिकारी मिळालेला आहेस, तू ऐकत राहा. आणि इथून पुढं शुकदेव आणि राजा परीक्षितींचा संवाद सुरू झाला. कीर्तन चांग, 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 कीर्तन चांग. ओयंग हरि रूप, ओयंग हरि रूप, ओयंग हरि रूप,
होयंग हरी रूप कीर्तन सांग 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 कीर्तन सांग. अशा प्रकारे भगवत गुण कीर्तन श्रवण करून राजे परीक्षिती त्या परमसिद्धीला प्राप्त झालेले आहेत. राजा परीक्षितींना हा मृत्यू जवळ आल्यानंतर काय करावं ते सांगितलं. भगवंताचं ध्यान करायला सांगितलं. ध्यानाचा विधी वर्णन करून सांगितला. त्याच्या पाठीमागचं रहस्यही वर्णन करून सांगितलेलं आहे. आणि मग राजा परीक्षितींनी प्रश्न विचारला की हे सारं जग निर्माण झालेलं जे दिसतंय हे जग कुणी निर्माण केलं? ह्या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली महाराज मला सांगा. शुकदेवजी महाराज सांगायला लागले, जशा प्रकारचा प्रश्न तू मला विचारलास अशाच प्रकारचा प्रश्न मैत्रेयजी महाराजांना विदुर काकांनी विचारलेला होता. विदुर काकांना मैत्रेयजी महाराजांकडे जाण्याचं काही कारण घडलं मला सांगा. त्यावेळेला शुकदेवजी महाराज सांगायला लागले. सूतजी महाराज 88,000 शौनकादी ऋषींना सांगायला लागले. विदुर काका भगवंताचे महान भगवत भक्त होते आणि सामान्य भगवत भक्त आहेत असं नाही, तर जीवापाड भगवंतावरती विदुर काकांचं प्रेम आहे. आणि विदुर काकांच्या धर्मपत्नी सुलभाई साहेबांचं भगवंतावरती जीवापाड प्रेम आहे. प्रेमामधून दोघही जण भक्ती साधना करत आहेत, नाम गात आहेत. अशा प्रकारे दोघांचा काळ भगवंताच्या चिंतनामध्ये खर्च होतो आहे. इकडं एका बाजूला आपल्या वाट्याला आलेल्या कर्तव्य कर्माचं पालन विदुर काका करत आहेत. राजमहालाचे महामंत्री होते हस्तिनापुरामध्ये विदुर काका. राजाचं हित पाहत होते. राजाचं हित कशामध्ये असेल तर ते धर्मपालनामध्ये आहे, धर्मकार्यामध्ये, धर्मकृतीमध्ये आहे. पण धृतराष्ट्र धर्माप्रमाणे वागत नाही हे विदुर काकांना कळत होतं, दिसत होतं. आणि विदुर काकांना ते पाहावलं जात नव्हतं. दुष्टांची दुष्ट प्रवृत्ती साधूंना पाहावली जात नाही. खळांची खळ प्रवृत्ती साधूंना, संतांना, महात्म्यांना पाहावली जात नाही. दुष्टांची दुष्ट प्रवृत्ती का पाहावली जात नाही? त्या दुष्ट प्रवृत्तीचा आम्हाला काही त्रास होतो, त्या त्रासाकडे साधूचं लक्ष नसतं. अरे ह्या दुष्ट प्रवृत्तीनं तुम्ही नरकाला जाताल याची काळजी साधूंना वाटत असते. तुम्हाला आम्हाला बोलायचं, शिव्या शाप द्यायची, निंदा करायची, आनंदाने करा, पण तुम्ही नरकाला जाऊ नये. आम्ही मार सहन करायला तयार आहोत, आम्ही निंदा सहन करायला तयार आहोत, शिव्या शाप सहन करायला तयार आहोत. स्वतःच्या देहाला अशा खळांकडून, दुष्टांकडून जेवढे कष्ट होतील तेवढे कष्ट सहन करायला साधू तयार आहेत. पण त्या सगळ्या कृतीतून त्या समोरच्या दुष्टाचं, खळाचं काय होईल त्याचा विचार करून साधूचं अंतःकरण दुःखित होतं. तुकोबारायांकडे एक म्हैस होती. ती म्हैस त्या गावामधल्या मंबाजीच्या शेतामध्ये गेली महाराज एक दिवस. आता ती म्हैस जनावर आहे, गुरढोर आहे महाराज, ते त्याला काय कळत. ती शेतामध्ये गेली, सगळं ते पीक खाल्लं, नासाडी झाली. मंबाजीला तुकोबारायांचा राग आला, कारण म्हैस कोणाची होती? तुकोबारायांची. त्याला अगोदरच मनामध्ये थोडीशी खतखत होतीच महाराज.
त्यात हे झालं निमित्त. काटा कसा काढायचा? बरं, म्हशीला काय झालं? ज्या मंबाजीला तुकोबारायांबद्दल राग होता, ती म्हशीला काय त्याचं शेत दिसलं का बरं जायला? मंबाजीच्या शेतात गेली, मंबाजीला राग आला, निमित्त झालं. अहो, त्या शेताच्या बांधावरती कुंपण म्हणून काटेरी झुडपं टाकलेले होते. त्या मंबाजीनं ते काटेरी झुडपं उचलले आणि तुकोबारायांसमोर आला आणि त्या काटेरी झुडपाने तुकोबारायाला मंबाजी मारायला लागला. बेदम मारलं तुकोबारायांना. कोणी? मंबाजी. बेदम मारलं महाराज. जेवढं ताकदीनं आणि जेवढं सामर्थ्य होतं, जेवढा वेळ तो मारू शकत होता, तेवढा वेळ मारलं. असं नाही की 2-4 फटके मारून गेला निघून बाबा. नाही नाही हो, आतूनच पेटलेला होता. जेवढं मारता येईल तेवढं त्यांनी, जेवढा वेळ मारता येईल तेवढं मारलं, गेला निघून. अस्तमानाच्या समयाला, रात्रीच्या समयाला तुकोबाराय मंबाजीच्या घरी गेले आणि त्या मंबाजीच्या हातापायाला तेल लावून देऊ का? मला मारलं, हात दुखले असतील, पाय दुखले असतील, हात दाबून देऊ का? असा विचार करायला लागले. सेवेची तयारी, सेवा केली महाराज. त्याचे हात चेपून दिले, पाय चेपून दिले. परंतु महाराज, साधूच्या ह्या साधू वृत्तीचा परिणाम असा झाला की मंबाजीची वृत्ती पालटून गेली आणि एवढा साधू स्वभावाच्या व्यक्तीला मी आज मारलं, छळ केला, याचं दुःख झालं. शरणागती केलेली आहे तुकोबारायांची. याचा अर्थ काय आहे या साऱ्या घटनेचा? जे खळ आहे, जे दुष्ट आहे, त्या दुष्टांच्या अंतःकरणात असलेली ती दुष्ट प्रवृत्ती संतांना कुठंतरी व्यथित करते. म्हणून दुष्टच संपला पाहिजे असं संत कधी म्हणत नाही. दुष्टांच्या मधली दुष्ट प्रवृत्ती संपली पाहिजे. अधर्म करणाऱ्यांच्या मनातला अधर्म संपला पाहिजे. म्हणून तर जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मिरती वाढो. भूतान परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जीवांची लतो ते लाभो, प्राणी जा. ज्यावेळेला आपण ही प्रार्थना करतो त्यावेळेला जे खळांची व्यंकटी सांडो असं म्हणत असताना, या जगात ही प्रार्थना म्हणत असताना आपलं लक्ष दुसरं कोणीतरी खळ आहे आणि त्या खळांचं खळ पण जावं असं आपल्या मनात स्वाभाविक विचार येतो. पण या सगळ्या खळांमध्ये आपणही एक खळ आहोत. दुष्ट असण्याची, खळ असण्याची, खल असण्याची शक्यता आहे, ही नाकारता येत नाही. म्हणून प्रार्थना करत असताना मी दुसऱ्यासाठी प्रार्थना करत नाही, मी स्वतःसाठीच प्रार्थना करतोय, हा भाव मनात असला पाहिजे. ज्ञानोबारायांनी प्रार्थना केली त्यावेळेला ज्ञानोबारायांच्या मनात खलत्व, दुष्टत्व नाही, पण आपल्या मनात कुठंतरी काही अंशाने का होईना ते असू शकतं. म्हणून पसायदानासारखी प्रार्थना देवासमोर म्हणत असताना म्हणता म्हणता हे दुष्टत्व दुसऱ्याचं जावं ती ठीक आहे, पण माझ्यातलं अगोदर गेलं पाहिजे. हे खळत्व दुसऱ्याचं जाईल त्यावेळेला जावं, पण माझ्यातलं अगोदर गेलं पाहिजे, असा भाव आपल्या मनात असताना आपण ही प्रार्थना करावी. विदूर काका त्या धृतराष्ट्राला पाहतात
आणि धृतराष्ट्राला पाहून विचार करतात, असं जर का अधर्माच्या वाटेवरती हा वाटचाल करत राहिला, अकल्याण होईल, याचं नाश होईल, याचा नरकाला जावं लागेल, यालाच काय, याच्या सगळ्या कुळाला नरकाला जावं लागेल, कुळाला नरकाला जावं लागेल. पितर लोकामध्ये गेलेले सगळे पितर रुष्ट होतील, नाराज होतील महाराज. कारण अशाने आपले पितर काही आपल्यावरती संतुष्ट राहत नसतात. पितर लोकातले पितर संतुष्ट राहतात आपल्यावरती त्याच वेळेला जेव्हा आपण धर्माप्रमाणे जीवन जगत असतो, जेव्हा आपण धर्माचं अनुष्ठान करतो, आचरण करतो, सत्कर्माचं अनुष्ठान आचरण करत असतो, त्यावेळेला पितर लोकामधले लोक खुश होतात, आनंदाने नाचतात. अरे, माझ्या कुळातला एक व्यक्ती सत्संग करतोय, दान करतोय, तीर्थयात्रा करतोय, सेवा करतो आहे, व्रत करतो आहे, उपवास करतो आहे, पूजा करतो आहे, हे पाहून करणाऱ्याच्या कुळातली पितर लोक आनंदाने नाचतात महाराज, उड्या मारतात. आणि याच्या ऐवजी जर का एखादा नको ते काही करत असेल तर पितर लोक आपला माथा बडवतात की असं काय आमच्याकडून पाप झालं असेल आमच्या कुळामध्ये की आमच्या कुळात जन्माला आलेला व्यक्ती पाप कर्म करतोय, हो, अधर्म करतोय, नको तसा बोलतो, नको तसा चालतो, नको तसा वागतो, असं कधी करू नये कोणी. अहो, या जगामध्ये आपल्या शब्दाने सुद्धा कुणाचं मन दुखवलं नाही पाहिजे. माणसाने इतकं सहज आणि सरळ असावं. पहा, आपल्या शब्दांनी कुणाचं मन दुखावलं नाही गेलं पाहिजे. अशा प्रकारे आपण आपलं वर्तणूक, आपलं आचरण, आपलं वागणं असावं म्हणतात. आता नुसतं शब्दाने समोरच्याचं मन दुखावण्याचा विषय दूर राहिला महाराज. एकमेकांच्या संबंधामध्ये आपण काय 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 करण्याचा प्रयत्न करतो. मुळामध्ये सद्वृत्ती, सद्भावना, सद्विवेक, सदाचार याकरताच समाजामध्ये आवश्यक आहे. तुमच्या माझ्या देहामध्ये, अंतःकरणामध्ये सदाचाराची, सद्विचारांची, सद्बुद्धीची यामुळंच अपेक्षा आहे. अशा प्रकारे विचार करत आहेत विदुर काका की हे जर का असे अधर्माच्या वाटेवरती वाटचाल करत राहिले तर कसं होईल, पितर लोकातले लोक काय म्हणतील. आणि पहा, आशीर्वादही मिळतो आणि शापही मिळतात. पितर लोकातले लोक आपलं सत्कर्म पाहून, धर्मकर्म पाहून, कुणी म्हणेल नाही आमचे वाडवडील किती धार्मिक होते आणि किती नव्हते आम्हालाच माहीत. कधी कधी असं होतं बरं का. काही काही माणसं स्वतः करतात, त्यांना सांगितलं हो असं करत जा नसतं. पितर लोक ते म्हणतील आमच्याच पितरांना नाद नव्हता. त्यांनी कधी भजन माहीत नाही, पूजन माहीत नाही, त्यांना काही माहीत नाही. म्हटले आमचे पितरांचं आयुष्य असं काही सत्संगात भजन पूजन कथा कीर्तनात गेलं नाही, ते आम्ही आहोत म्हणून करतोय. पण पितरांच्या संदर्भात, वाडवडिलांच्या संदर्भात नाही त्यांना काही नाद नव्हता वगैरे नाही. इथं असताना नसेल, पण जेव्हा ती तिथं जातात ना तेव्हा सगळं कळतं. सारासार बुद्धी तेव्हा तिथं त्यांची जागी झालेली असते. मग तिथं त्यांना असं वाटतं अरे आम्हाला जर हे खाली कळालं असतं ना तर आम्हीच भजन केलं असतं. आम्हाला जर हे जगत असताना कळालं असतं आम्ही धर्मपालन केलं असतं, आम्ही दान केलं असतं, आम्ही तीर्थयात्रा केल्या असत्या, आम्ही सत्संग केला असता. माणसाचं असंच होतं महाराज, कळायला पाहिजे तेव्हा कळत नाही आणि जेव्हा वेळ निघून गेलेली असते तेव्हा कळून काही उपयोग नाही. पितर लोकांमध्ये ज्या वेळेला एखादा जीव जातो त्यावेळेला त्याला कळतं काय करणं काय न करणं, सगळं कळायला लागतं. आणि मग ते त्यावेळेला चिंता करतात. म्हणून पितरांच्या संदर्भात आपण अश्रद्धा, वाडवडिलांच्या संदर्भात आपण अश्रद्धा मनात बाळगून काही उपयोग नाही. आपल्या सामान्य गृहस्थाश्रमी माणसासाठी देव, ऋषी, पितर हे कायम पूज्यच आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. पूज्य आहेत महाराज, पूजनीय आहेत, अर्चनीय आहेत, वंदनीय आहेत.
म्हणून विदुर काका विचार करायला लागले, नाही नाही असं होता कामा नये. मग नैतिक जबाबदारी आपली काय आहे आपण धृतराष्ट्राला सांगावं. मग धृतराष्ट्राला उपदेश विदुर काका करायला लागले, पण धृतराष्ट्राने काही विदुर काकांचं ऐकलं नाही. जाऊ द्या म्हणजे ऐकत नाही आपलं सोडून द्या, आपण आपलं भजन करत राहू. म्हणून विदुर काका गंगेच्या किनारी आले, सुलभाई साहेबांसोबत भक्ती साधना करायला लागले. त्याच वेळेला विदुर काकांना निरोप मिळाला की द्वारकेचे राजे भगवान गोपाल कृष्ण पांडवांचा दूत म्हणून शिष्टाई करण्यासाठी हस्तिनापुरामध्ये येणार आहेत. ही वार्ता विदुर काकांना कळाली आणि विदुर काका सुलभाई साहेब भगवंताच्या भेटीसाठी हस्तिनापुराकडे निघालेले आहेत. सुलभाई साहेबांना वाटायला लागलेलं आहे की भगवंतानी माझ्या घरी यावं, भगवंतानी माझ्या घरी यावं, भगवंताचे पावलं लागावेत, भगवंताची सेवा घडावी, भगवंताला काहीतरी उपचार माझ्याकडून दिले गेले पाहिजेत असं सुलभाई साहेबांना वाटायला लागलं. भाव असा आहे महाराज, आपल्याकडे सामर्थ्य असो अथवा नसो, भाव नावाची गोष्ट अशी आहे जी भक्ताला भगवंताची सेवा करायला भाग पाडते, भगवंताची सेवा करायला भाग पाडते, करावं वाटतं. देवाच्या संबंधामध्ये प्रत्येक कृती करण्याची इच्छा मनातून उत्पन्न होते. बस तो भाव आहे. करण्याची ताकद एखाद्याच्या शरीरामध्ये नसली तरी सुद्धा करावं वाटतं महाराज. संतांच्या चरित्रामध्ये कुर्मदासांचं चरित्र सांगितलं जातं. ज्या कुर्मदासांना पाय नाहीत महाराज, ते शरीराने अधू आहेत, पंगू आहेत, पण ज्या वेळेला सगळे मंडळी भगवंताच्या भजनामध्ये नामसंकीर्तनामध्ये पंढरपुराकडे ज्या वेळेला जाते आहे, चाललेली आहे, निघालेली आहे, त्यावेळेला मलाही पंढरपूरला जायचं आहे अशी कुर्मदासांच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न झालेली आहे. पण किती भाग्यवान आहेत ते भक्त ज्यांना पाय मिळालेले आहेत, आनंदाने पायाने चालत, पावली खेळत, नाचत, उड्या मारत देवाकडे निघालेले आहेत. मी किती अभागी आहे की मी देवाकडे पायाने चालून जाऊ शकत नाही, पण तरी मला पंढरपूरला जायचं आहे, पंढरीला जायचं आहे, भगवंताच्या दर्शनाला जायचं आहे असा विचार कुर्मदासांच्या मनामध्ये, असा निश्चय, अशी निष्ठा कुर्मदासांच्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे. आपला देह देवापर्यंत जाण्यासाठी किती अक्षम आहे याचा विचार कुर्मदासांनी केला नाही. आपलं हृदय, आपली निष्ठा, आपली भावना देवापर्यंत जाण्यासाठी सक्षम असली की पुरे झालं. परमार्थामध्ये आपल्या अंतःकरणाची भावना सक्षम असली पाहिजे. हृदयाची भावना, मनाची भावना, निष्ठा, श्रद्धा, विश्वास आपला सक्षम असला पाहिजे. शरीर सक्षम नसलं तरी चालतं. शरीर चालू शकत नसलं तरी, बसू शकत नसलं तरी, बोलू शकत नसलं तरी, शरीर देवापर्यंत जाण्याचं माध्यम नाही, भाव देवापर्यंत जाण्याचं माध्यम आहे. निष्ठा, श्रद्धा, विश्वास हा देवापर्यंत जाण्याचा मार्ग आहे. काही अंशाने शरीर आपल्याला मदत करतं, सहकार्य प्राप्त होतं शरीराचं, नाही असं नाही. शरीराचं महत्वच नाही असं कधी कोणी समजून चालणार नाही. अहो, शरीर आहे म्हणून तर भजन करतोय ना आपण, शरीर आहे म्हणून तर सत्संग करतोय आपण, शरीर आहे म्हणून तर जसं संसार प्रपंच करतो तसं ह्याच शरीराने आपण देवाची सेवा सुद्धा करू शकतो ना हो. म्हणून शरीराचे उपकार आहेत आपल्यावरती. शरीराचं फार मोठं सहकार्य या देवाच्या सेवेमध्ये
आपल्याला लाभतं. पण अशा वेळेला शरीराची जर का परिस्थिती सक्षम नसेल, मग काय देवापर्यंत आपण जाऊ शकत नाही का? देवाला आपल्यापर्यंत आणू शकत नाही का? अहो, शरीराने फार फार तर माणूस देवापर्यंत जाईल, पण भाव असा आहे जो देवाला आपल्यापर्यंत घेऊन येतो. निष्ठा अशी आहे जी देवाला आपल्यापर्यंत घेऊन येते महाराज. तो दोर आहे जो देवाकडे भक्त टाकतो आणि भगवंत त्या भाव, निष्ठा, प्रेम, श्रद्धारूपी दोरीच्या माध्यमातून, दोराच्या माध्यमातून भक्तापर्यंत येत असतात. म्हणून एखाद्या वेळेला एखाद्या भक्ताचं शरीर अक्षम आहे, शरीरामध्ये सामर्थ्य नाही, म्हणून काय ते आता मला देवाची भेट होऊ शकत नाही असं भक्ताने समजू नये महाराज. कुर्मदासांच्या मनामध्ये वारीला जाण्याची इच्छा उत्पन्न झालेली आहे, पण जसं होईल तसं मी फरफटत का होईना पंढरपूर पर्यंत जाईल असा विचार कुर्मदासजी महाराजांनी केलेला आहे आणि निघालेले आहेत महाराज. देवाच्या दिशेनं रस्त्याने वाटचाल करत निघालेले आहे. इकडं विटेवरती उभ्या असलेल्या पांडुरंगरायाच्या लक्षात आलेलं आहे, कुर्मदास माझ्या दिशेनं चालत येत आहेत याचा अर्थ त्यांना माझ्या दिशेनं प्रवास करत आहेत. मग माझ्याकडे, माझ्या भेटीला, माझ्या दर्शनाला येण्याची एवढी शुद्ध भावना, शुद्ध निष्ठा ज्या भक्ताच्या मनामध्ये आहे, त्याचं शरीर माझ्यापर्यंत येऊन पोहोचू शकत नाही. मग काही हरकत नाही, मी त्याच्यापर्यंत जाईन असा विचार भगवंतानी केलेला आहे. आणि भगवंत स्वतः पंढरपूर सोडून कुर्मदासापर्यंत येऊन पोहोचलेले आहेत, कुर्मदासजी महाराजांपर्यंत आलेले आहेत. आज सुलभाई साहेब, विदुर काका भगवंतांना घरी बोलावण्याचा विचार करतात. भगवंतानी यावं, भगवंतानी आमचं मनोरथ पूर्ण करावं, आम्हाला सेवेची संधी द्यावी. पण भगवंताची सेवा करण्यासाठी, भगवंताला उपचार देण्यासाठी कमतरता आहे घरामध्ये, परंतु अंतःकरणातला भाव ते पाहत नाही महाराज. बस त्या भावाला असं वाटतं की माझ्याकडून हे सारं घडलं पाहिजे. आणि मनोमन म्हणूनच भक्त भगवंताला प्रार्थना करताना म्हणत असतात, हे हरी मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार, साऱ्यांनी प्रार्थना करायची आहे भगवंताकडे. एक बार. मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार. मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार. हरि आ जाओ, हरि आ जाओ. हरि आ जाओ, हरि आ जाओ. मेरी नैया पार लगा जाओ. मेरी नैया पार लगा जाओ. मेरी बिगड़ी आके बना जाओ. मेरी बिगड़ी आके बना जाओ. मेरा छोटा सा परिवार, हरि आ जाओ
को क्यों तरसाया है। ये कैसी तुम्हारी माया है। ये कैसी तुम्हारी माया है। नित बहती असुवन धार, नित बहती असुवन धार, हरि आ जाओ एक बार मेरा छोटा सा संसार। आ जाओ एक बार। मुझको बिछुड़े युग बीत गए, मुझको बिछुड़े युग बीत गए। क्यों रूठ प्रभु मेरे मीत गए। क्यों रूठे प्रभु मेरे बीत गए। मैं हार गया तुम जीत गए। मैं हार गया तुम जीत गए। अब दर्शन दो साकार, अब दर्शन दो साकार, हरि आ जाओ एक बार मेरा छोटा सा संसार। मेरा छोटा सा संसार। हरि आ जाओ एक बार। हरि आ जाओ, हरि आ जाओ, हरि आ जाओ। हरि आ जाओ। मेरी नैया पार लगा जाओ। मेरी नैया पार लगा जाओ। मेरी बिगड़ी आके बना जाओ। मेरी बिगड़िया के बना जाओ। मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार। मेरा छोटा सा संसार, हरि आ जाओ एक बार। हरि आ जाओ एक बार। हरि आ जाओ एक बार। आज विदुर काका आणि सुलभाई साहेबांच्या मनामध्ये ही इच्छा प्रगट झालेली आहे. शिष्टाई करण्यासाठी भगवंत हस्तिनापुरामध्ये आले. गर्दीमध्ये उभ्या असलेल्या विदुर काका आणि सुलभाई साहेबांनी भरधाव वेगामधून जाणाऱ्या भगवंताला रथामध्ये बसलेलं पाहिलेलं आहे. आणि रथामध्ये बसलेल्या भगवंताने गर्दीमध्ये उभ्या असलेल्या एकाही माणसाला पाहिलं नाही. ज्या माणसांमध्ये कित्येक भगवंतावरती फुलांचा वर्षाव करत होते, कित्येक भगवंताचा जय जयकार करत होते, कित्येक, पण अशा कुणाकडे भगवंतानी पाहिलं नाही. कारण भगवंत ते डोळे शोधत असतात ज्या डोळ्यांना देवाला भेटण्याची आस लागलेली असते. अशा हजारो हजारो हजारोंमधून भगवंत फक्त त्याच भक्ताला शोधत असतात. आणि मग त्या गर्दीमध्ये विदुर काका आणि सुलभाई साहेब भगवंतांना दिसले. कृपादृष्टीनं भगवंताने विदुर काका आणि सुलभाई साहेबांकडे पाहिलं. अशा प्रेमळ भक्तांना पाहिलं की भगवंताच्या डोळ्यामधून कृपेचा स्रोत आपोआप बाहेर पडतो. बस ती कृपादृष्टी आपल्यावरती पडली की आपण धन्य होतो. ही कृपादृष्टी आपल्यावरती पडावी म्हणून पुन्हा 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 देवाच्या समोर जायचं, उभं राहायचं, देवाला हे दाखवून द्यायचं, मी आलोय.
मी पुन्हा तुझ्या समोर आलो. आजपर्यंत तू कुरुमदासांसारख्या भक्तांकडे पाहिलं, चोखोबारायांसारख्या भक्तांकडे पाहिलं. आम्ही त्यांच्यासारखे नाही. मीरा या शबरी जैसा पाया हृदय न मैने. पण जसा आहे तसा हा दिलेला देह तर तुझाच आहे ना. हे मन तुझं आहे, ही बुद्धी तू दिलेली आहे, हे चित्त तू दिलेलं आहे. आम्ही देहाला कोसतो, मनाला कोसतो, बुद्धीला कोसतो, चित्तवृत्तीला कोसतो, देहभावाला कोसतो, संसार प्रपंचाला कोसतो, नाशिवंत आसार हे ते. अरे पण हे आहे कोणाचं? आहे कुणाचं? तुझंच आहे ना. जसे आहोत तसे तू आमच्याकडे पहा. जसं विदुर काकांकडे, सुलभाई साहेबांकडे भगवंतानी पाहिलं. पाहू भगवंताची कृपा दृष्टी कधी कोणत्या भक्तावरती पडते, त्यासाठी प्रयत्न करत राहू, आश्रय घेत राहू. भगवंताच्या कथेचा, नामाचा, संत चरणाचा आणि हरी कृपेचा, गुरु कृपेचा आणि याच मंगल कामने सोबत देऊ. या ठिकाणावरती आपण आजच्या सेवेला पूर्णविराम. गोपाल कृष्ण भगवान की जय.